मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांसाठी वेगळं काहीतरी प्रत्येक वेळेस मी बघा काहीतरी युजफुल छान सांगत असते. पण काही वेळेस काय होतं माझ्याकडे जरा गडबड होतं, तर काही काहींचे कमेंट येते बाबा की ताई सावकाश सांगा, बोलेल असं म्हणजे समजेल असं सांगा. तर मी समजेल असं तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, एकदम छान असं बघा. काही मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला युजफुल काही ते सांगणार, ब्लाऊज संबंधी असो किंवा काही आपली शिल्लक म्हणजे साडी वगैरे असो किंवा शर्ट वगैरेचं काय करायचं, मी प्रत्येक युजफुल काही ते छान असं सांगत असते. तर व्हिडिओ नक्की बघा, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सांगते काय बनवणार. त्यासाठी इथे बघा मी अशी लेस घेतलेली आहे. लेसचा छान असा उपयोग करणार आहोत आपण. ही लेस घेतलेली म्हणजे लेसचा आपण हँगिंग म्हणजे छान असं लटकनचं आपण जर तोरण वगैरे लावलं का नाही साईडला आपण लटकन वगैरे खाली कसं सोडतो का नाही, असं छान असं मी हँगिंग तुम्हाला बनवून दाखवणार आहे. छान असं हे बघा, असे दोन प्रकारच्या लेस घेतलेले. तुमच्याकडे जसे असतील तसे लेस घेतले तरी चालतील. आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. कारण मी एकदम सावकाश सांगणार. जरी काही जरी वाटलं तर कमेंट नक्की मला कळून सांगा. कारण काय होतं, काहींची कमेंट येते की बाबा ताई तुम्ही जास्त फास्ट बोलता वगैरे, समजेल असं बोला. तर मी समजेल असं बोलणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. एकदम छान असं घेतलेलं बघा. त्यासाठी मी घेतलेले बघा, इथं लेस घेतलेले दोन आणि ही घेतलेले नॉट. एवढंच आपल्याला लागणार आहे. तर या तुम्हाला सांगते मी स्टेप बाय स्टेप. सगळ्यात अगोदर हे बघा लेस घेतलेले आहे. जसे असं तुमच्याकडे लेस तसे घेतले तरी चालतील. हे पहिले साईडचं आपण कट करून व्यवस्थित घेऊया. आता बघा हे कट करून घेतलेले आहे. तुमच्याकडे जेवढे तुम्हाला बारीक मोठे म्हणजे आपण जे आपण लटकन करतो का नाही, असे आपण लटकन करणार आहोत. लटकनचं छान असं त्यामुळे घ्यायचं. आता बघायचं. आता हे घेतलेले आपण लेस घेताना एकसारखं आपल्याला चौकोन करून घ्यायला लागतं, कारण एकसारखे चौकोन केले का नाही बरोबर. आता हे बघायचं, हे लेसचं बघून घ्यायचं. जेवढी तुमच्याकडे बारीक मोठी असेल अशी घेतली तरी चालेल, किंवा एक रंगाची घ्या किंवा दोन रंगाची घ्या. ते रंगीबेरंगी करायचं असेल तर. आता खानाचे पण इथं जास्त ट्रेंड चाललेला आहे. पण मी ही लेस आपल्याकडे अशी असतात ना, ह्याचा आपल्याला प्रश्न पडतो ना, किंवा काय करतो साडी वगैरे खराब झाली का नाही, त्याच्या लेस वगैरे छान असतात, मग आपल्याला प्रश्न पडतो की लेसचा काहीतरी उपयोग करा. ते छान असं मी युनिक तुम्हाला दाखवणार. त्यासाठी बघा पहिल्यांदा आपण उंची बघून घेऊया. उंची आहे 3.5ची, तेवढंच आपण लटकनला घेणार. तर उंची 3.5ची आणि रुंदी 3.5ची तेवढंच घ्यायचं आणि इथून आपण कट करून घेऊया. बघा हे एक लेवल करून घेतो व्यवस्थित. आता बघा हे एक लेवल झाले. जसे ह्या आकाराचं घेतलं तसे ह्या आकाराचं आपण दुसरं पण करून घेऊया. बघा हे दुसरे पण ह्या आकारात आपण एकसारखं व्यवस्थित कट करून घ्यायचं, जेणेकरून आपले बरोबर लटकन एकसारखे होणार. जसे ह्या आकारात केले ना तसं ह्या आकाराचं आपण करून घेऊया. सगळ्या ह्या लेसचं एकसारखं करून घ्यायचं म्हणजे बरोबर आपलं एकसारखं होणार आहे. त्यामुळे बघा जशी तुमच्याकडे असं घेतलं चालेल, किंवा तुमच्याकडे छान अशी डिझाईनवाले जरी तुमच्याकडे नेटची साडी असेल ते, तर म्हणजे जे तुम्हाला वापरात नसेल तसं घेतलं तर चालेल. फक्त जे आपण वापरणार नाही बाबा की आपल्याला प्रश्न पडतो बाबा त्याचं काय करायचं, त्यासाठी बघा छान असं मी दाखवणार आहे. हे चौकोन करून घेतले तसे हे चौकोन आपण करून घ्यायचे एकसारखे. फक्त घेताना एकसारखे घ्यायचे. मग तुम्हाला हवं तसं केलं तरी चालेल. हे एकावेळी ठेवायचं आणि कारण मी एकावेळी असं म्हणजे एक ठेवून का कट कर, आपण जर डबल ह्याचा फोल्ड करून जरी केलं चालेल. पण काय होते हा जरा ना जाड आहे ना लेस, त्यामुळे व्यवस्थित कटलं नाही जाणार. कारण कमी जास्त झाले चौकोन तर लटकन बारीक मोठे होणार. त्यामुळे आपण घेताना एकसारखं व्यवस्थित करून घेणार आहोत. आता बघायचं व्यवस्थित असायचं पण आपण कट करून घेऊया. एक लेवल फक्त कट करून घ्यायचं. ओका आता बघा ओका किती घेतलेत, 1 2 3 4 जेवढे तुम्हाला लांब जवळ पाहिजे तेवढे घेतात. आता हे बघा हा दुसरा एक घेतलेली ओकाची. आता ह्याचं पण छान असं करणार. तो काय त्यासाठी काय करायचं, आता बघा ही जी लेस बघून घ्यायची. ह्याची घेतली एवढी असेल जरी घेतली चला, हे जर नसेल हे छोटे असेल तर मध्ये आपण लावण्यासाठी हे घेणार. तर मध्ये हे बघून घ्यायचं आपण. याचं पहिलं आपण उंची बघून घेऊया. उंची कितीची आहे, उंची हे 2.5 म्हणजे 2.25 आहे. तर तेवढीच आपण घेणार आहोत बरोबर 2.25ची. आणि त्या मापानेच आपण कट करून घेऊया एकसारखी. बघा जसं ते ह्या आकारात केलं तसे ह्या आकारात आपण असं एक लेवल करून घ्यायचं म्हणजे बरोबर आपले एकसारखे होणार. म्हणजे चौकोन बरोबर आपला एकसारखा झाला का नाही, लटकन पण बरोबर आपले एकसारखे येणार नाही व्यवस्थित. त्यामुळे हे आपण मध्ये लावणार आहोत, कारण हे जर छोटीशी बॉर्डर आहे ना त्यामुळे आपण तेवढे आहे एवढेच घेतलेले.
व्यवस्थित एकसारखं आपण कट करूया. प्रत्येक वेळी मी काही तर तुम्हाला युजफुल सांगत असते. मी आता बघा चहाचे वगैरे डाग पडले की मग छोटंसं आपल्याला मशीनवर आपण चहाचे डाग पडले की नाही मग आपल्याला कसं होतं प्रश्न पडतो ना, त्यासाठी मी छोटंसं चौकोनी तुकड्यापासून छान असं बघा कपचं डाग वगैरे पडू नये मग कप ठेवण्यासाठी मी छान असं दाखवलेलं. किंवा मी साडीपासून छान असं ह्याचा जर पडदा वगैरे शिवायचा कसा, किंवा TV कवर, तुम्हाला जरी आपले चप्पल स्टँड असेल ना त्यासाठी छान असं कवर सांगितलेला. किंवा जरी आपण आपल्या रेग्युलर साडी आपण वापरत गोंडे वगैरे नसतील ना तर आपण ब्लाऊजपासून छान असं लटकनचं गोंडे करून आपण कसं साडीला हे करायचं ते पण सांगितलेलं. तर म्हणून माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूबनं सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला युजफुल व्हिडिओ बघायला मिळतील. म्हणजे 500 सबस्क्राईब झाले म्हणजे 1000 सबस्क्राईब होतील असेच मला सपोर्ट करू द्या. आणि जरी वाटलं तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी प्रत्येक कमेंटला उत्तर देते. हे बघा प्रत्येक आपण करून घ्यायचं असं. आता हे बघून घ्यायचं किती झाले तो का हे झालेले आहेत आपले बरोबर. जेवढे आपण एवढे लटकून घेतले तेवढे हेच घेतलेले हे बाजूला आपण ठेवून दे. परत ह्याचं काय तो उपयोग करणार आहे. आणि ही घेतलेली आहे वेगळा नॉड, जेवढी तुम्हाला बारीक मोठी पाहिजे तेवढी घ्यायची. आपण लटकन आता किती लांब लावणार त्या ह्याच्यात पण बरोबर घ्यायचं, कारण आपल्याला थोडं थोडं अंतर ठेवून घेते. आपण मी जास्त घेतलेलं आहे 40-41 घेतलेले एवढे. आता हे आपण कट करून घेतलेले हे ठेवून देऊया. आणि आता स्टिच वगैरे कसं करायचं सांगणार, तर चला पूर्ण स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. तुम्ही असं नक्की ट्राय करा. गुढीपाडवा वगैरे तर त्यासाठी छान असं बघा हँगिंग होणार. तर चला मी सांगते. चला आपण आता स्टिच करून घेऊया आता बघा पहिली नॉड घेतली. आता पहिलं बघून घ्यायचं तुम्हाला खाली कोणता रंग लावायचा तो. इथं 2 प्रकारचे मी घेतलेले आहेत. म्हणजे जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यासाठी बाबा त्यांना जरी वाटत असेल ना की बाबा डाव्या हातावर मशीन वगैरे स्पेशल आहे का, पण असं काही नाही. मी फ्रंट कॅमेऱ्याने काढते ना त्यामुळे तुम्हाला डाव्या हातावर ते मला पण व्हिडिओमध्ये दिसतं बरं का, ह्या डाव्या हातावर आपली गेलेली आहे. पण मी रेग्युलर जेवते हातानेच म्हणजे उजव्या हातानेच आपलं नेहमी मी स्टिच करत असते. पण मी फ्रंट कॅमेरा वापरलेला आहे त्यामुळे ते वाटत असतं. कारण काय होतं फ्रंट कॅमेरा मी का वापरते म्हणजे समोरच्याने व्यवस्थित बाबा येते का काय बघण्यासाठी मी वापरलेला आहे. तुम्ही पण वापरलात तरी चालेल बघा व्यवस्थित असं. हे लटकन वगैरे एकसारखे आता बघा हे असं कमी जास्त झालं का नाही की मग असं कोणी वगैरे बाहेर येतील ना, थोडं एक लेअर करून घेतात. किंवा जो रंग पाहिजे तो खाली घ्यायचा. आणि जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघतील, जे नवीन व्हिडिओ बघते ना त्या सगळ्यांचे मनापासून मी आभार आहे. असंच मला सपोर्ट करत राहा आणि छान छान कमेंट वगैरे करा. बघा छान असं हे बघा हे घेतलेलं एक चौकोन हे व्यवस्थित एक अजून एक त्रिकोण करून घ्यायचा. त्याच्याबरोबर लेस ठेवायची आणि असं ठेवायचं आणि ह्याच्यावर छान आपण स्टिच करून घेऊया व्यवस्थित. जेवढं तुम्ही बारीक मोठं घेतले ना लटकन त्या मापानुसार नॉड जास्त घ्यायची, कारण आपल्याला जवळजवळ किंवा तुम्हाला जेवढं अंतर पाहिजे अंतरानुसार व्यवस्थित आपण घेणार आहोत. तर व्यवस्थित बघा सरळ बाजू बरोबर आली पाहिजे एवढी काळजी घ्यायची. व्यवस्थित बघा फक्त घेताना व्यवस्थित लॉक करून घ्यायचं म्हणजे एकसारखं आलं पाहिजे. आणि व्यवस्थित शेवटपर्यंत आपण छान असं स्टिच करून घेऊया. तुम्हाला एक बनवून दाखवते. असं आपण सगळी बनवून घेणार मस्तपैकी. फक्त ठेवताना व्यवस्थित एकसारखं शिलाई येईल एवढी काळजी घ्यायची. सगळा धागा वगैरे म्हणजे आला पाहिजे, नॉड वगैरे व्यवस्थित आली पाहिजे. आता हे बरोबर झालेलं आहे बघा. आपण स्टिच करून घेतलेले आहे. आता हे ओपन करून घेऊया. आता जर ओपन करताना हे त्रास देणार आहे, कारण ही काय झालेलं आहे ही जाडवाली आहे ना बॉर्डर त्यामुळे घेतलेली आहे. हे बघा कोणी वगैरे असलेला बाहेर असे एकसारखे आपण कट करून घेऊया. व्यवस्थित एक कट करून घेतलेलं आहे. आता बघून घ्यायचं दुसरं घ्यायचं. मस्तपैकी छान असं झालं आहे बघा. थोडक्या साहित्य छान असं आपण म्हणलं तरी करू शकतो. तुम्हाला जवळ घ्या लांब घ्या रंगीत कसं पाहिजे असं केलं तरी चालेल. राहिलेलं पण आपण बनवून घेऊया.
मस्त काहीतरी होणार आहे छान असं. आपण असं काही फंक्शन वगैरे असले की आपण लावतो वगैरे, तर त्यासाठी असं छान वाटतं बरं का काहीतरी युनिक. थोडक्या साहित्य छान असं. हे बघा मस्तपैकी बनवून छान असं आपले बनवून घेतलेलं आहे. छान मस्तपैकी काहीतरी वेगळं झालं तुम्हाला दाखवते बघा. इनी काहीतरी छान असं आपण केलेलं आहे लटकनपासून छान असं. जर तुम्हाला हवं असलं तुम्ही खाली ह्याच्या खाली मणी वगैरे पण लावू शकता किंवा ह्याच्यामध्ये पण मणी तुम्ही घेऊ शकता लावून. आणि छान बघा थोडक्याच आता बघा लावताना पण इथं काही वाटतंय ना आपल्याला, तर इथं तुम्ही असं पॅक करून घ्या. व्यवस्थित लावून घेतलं तरी चालेल, म्हणजे आपल्याला बरोबर लट आपण इथे शिलाई करून घेऊया म्हणजे बरं आपलं एकसारखं. बघा छान असं आपण पॅक करून घेतलेलं आहे. छान असं झालेलं आहे बघा लटकन तुम्हाला दाखवते. बघा याच्यात असं ठेवून छान असं का खाली असं खाली वगैरे तुम्ही सोडू शकता किंवा तुम्हाला दाखवते. बघा छान असं हे झालेलं आहे. तुम्हाला इथे लटकून दाखवलेलं मी परत नाही असं हुकाला अडकवणार आहे. तर बघा एकदम छान असं युनिक झालेलं आहे. तुम्ही पण साधं सिंपल छान असं बनवू शकता बघा. तर एकदम छान आहे बघा युजफुल. जरी तुम्हाला वाटतं तुम्ही मध्ये वगैरे मणी वगैरे पण घातला तरी चालेल. मस्तपैकी छान असं आपलं झालेलं आहे बघा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असं तुम्ही नक्की ट्राय करा. आपलं जरी आपल्याला आता पाडा वगैरे येतो त्यासाठी पण छान असं उपयोग वगैरे येणार आहे. आपण असं दोन्ही साईडला दरवाजाला वगैरे तोरण लावलं म्हटलं तर छान असं सोडू शकतं. रंगीबरंगी पाहिजे असं करता येतं. अजून जरी तुम्हाला मध्ये गॅप नको असं गॅप नाही ठेवला तरी चालेल. जवळजवळ छान असं करून घेतलं चालेल. छान असं आपण ह्याला इथं बंद वगैरे केलेलं आहे एकदम छान असं. त्या बंदात लावून असं छान असं पण लटकवू शकतो. मग तुम्हाला जेवढं तुमच्या दरवाजा साईजनं घेतलं तरी चालेल. मस्तपैकी छान असं झालेलं आहे बघा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला बाय बाय. धन्यवाद. थँक्यू.